हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते, दिवसानंतर तर नाही सांगू शकत, पण महिन्यानंतर व्हिडिओ बनवते, खूप महिन्यानंतर। कारण की मी गरोदर होती आणि त्या पिरियडमध्ये मला व्हिडिओ बनवता काय आलेच नाही आणि बच्चू झाल्यानंतरही मला लवकर व्हिडिओ काढायला जमलं नाही। त्यामुळे आता बच्चू थोडा मोठा झाला, त्याला कळतं, त्याला अक्कल आली, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले। तर तुमच्यापर्यंत माझी लाईफ म्हणजे जे काय आता चाललंय ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं होतं, त्या कारणाने मी आजपासून व्हिडिओ चालू केलेत। तर तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला डेलीची माझी लाईफ बघायला भेटेल। मी डेली व्हिडिओ आता पोस्ट करत राहील आणि खूप तुम्हालाही मी मिस केलं, कारण की खूप लोक मला भेटायचे रस्त्याला, इकडे तिकडे जाताना सगळे विचारायचे की आता व्हिडिओ का बनवत नाही। तर प्रत्येकाला कारण नाही ना सांगू शकत, त्याच्यामुळे एकदाच मी आता व्हिडिओ बनवले, का व्हिडिओ बनवत नव्हती ते तर तुम्हाला कारण कळलंच असेल। आणि आता अशाच माझ्या डेलीच्या ब्लॉग व्हिडिओ येत राहतील, तर तुम्ही मला सपोर्ट करत राहा, कारण माझं ड्रीम आहे ते पूर्ण करायचं आहे, मला 100K कंप्लीट करायचे। तर तुम्ही मला खूप सपोर्ट करा आणि लवकर माझ्या 100K सबस्क्राईब कंप्लीट होऊ द्या, असं मला आशीर्वाद द्या आणि मला सपोर्टही करा। तर आजचा व्हिडिओ असा म्हणजे काही एवढं खास नसणार आहे, पण तरी मी माझी डेलीची लाईफ मी आजपासून तुम्हाला दाखवण्याला सुरुवात करणार आहे। तर सर्वात प्रथम मी माझं बच्चू तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी माझ्या हस्बंडची परमिशन घेईल, पण ते आता सध्या नाहीत, बाहेर गेले, त्यांना विचारून नक्की मी ब्लॉगमध्ये बाळाला घेईन। तर सेकंड गोष्ट म्हणजे आज आम्ही जेवण काय बनवणार आहे, परत माझी सिस्टर माझ्या घरी आले, ती काय बोलते ते ब्लॉगमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण माझ्या सिस्टरकडे जाऊया। मित्रांनो, बघू शकता माझी सिस्टर इथे बसलेली आहे, 1 सेकंड दिसतच असेल, ती बच्चूला खेळवते आणि खूप दिवस झाले ती माझ्याकडे पाहुणे आले। तर कसं वाटतं तुला माझ्याकडे येऊन? आणि आपण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, तर तुला कसं वाटतं, कसं फील होतंय? छान वाटतंय, बघू आता पुढे काय होते। आम्ही खूप मिस केलं यूट्यूबला, कारण आम्हाला व्हिडिओ बनवायच्याच होत्या, पण बाळामुळे काहीच जमत नव्हतं, पॉसिबल नव्हतं होत, पण आता सगळं पॉसिबल होईल। तर असं हळूहळू बाळा मोठं होत चाललंय आणि बाळाला सगळं काही कळतं, त्याच्यामुळे आता तो रडत नाही, काही नाही, त्याच्यामुळे म्हणजे आम्ही त्याच्यावर पण लक्ष देतोय। पण जसं टाइम भेटेल, थोडा फ्री टाइम, तर त्या पिरियडमध्ये जसा टाइम भेटेल त्या पिरियडमध्ये आम्ही व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत आम्ही आमची डेलीची लाईफ दाखवू। आणि काय सांगायचंय, खूप मिस केलंय, काय नाही, बस आज व्हिडिओ बनवते तर मनाला खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं। तर नाही, बाळाला दाखवू ना, बाळाला का दाखवणार नाही, दाखवणार ना, बाळाला नक्कीच दाखवणार, पण आधी माझ्या हजबंडची परमिशन घेईल तेव्हा दाखवेल। तसंही आम्ही त्याला इंस्टाग्राम वगैरे सगळीकडे व्हायरल केलेलंच आहे बच्चूला, पण यूट्यूबवर अजून त्याचं यूट्यूबला पण फेस दाखवलेला आहे गेल्या व्हिडिओमध्ये। अच्छा, हा, व्हिडिओमध्ये पण दाखवला यांची व्हिडिओ, ठीक आहे, असो, पण तरी आता हा पर्सनली ब्लॉग आहे ना, तो वेगळा ब्लॉग होता, हा पर्सनली ब्लॉग आहे, त्याच्यामुळे तरी मी ह्यांना विचारेल आणि मग नंतरच बाळाला आम्ही रिव्ह्यू करू। तर चला, आता मी तुम्हाला जेवण काय स्पेशल बनवणार आहे, आज फ्रायडे आहे, तर फ्रायडे स्पेशल जेवण काय असणार ते पण आम्ही तुम्हाला दाखवू। अजून एक सांगायचं राहिलं, खूप लोकांच्या मनात आता एक प्रश्न निर्माण होईल आणि तो कमेंटद्वारे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवाल हे मला खात्री आहे, त्याआधीच मी उत्तर देते। तो प्रश्न असा असणार आहे की बाबा आता तुला मूल झाले किंवा संसार कर, आता हे ब्लॉग वगैरे करणं बंद कर, असं अनेक लोक बोलतील मला, पण मला त्यांना हे सांगायचं की बाबा ही माझी आवड आहे, ब्लॉग बनवणं, सोशल मीडिया यूज करणं ही माझी आवड आहे आणि ही आवड मी कधीच सोडणार नाही, कारण मी माझ्या घरी असताना माझ्या आईबाबांनी मला खूप सपोर्ट केलाय। आणि दुसरी गोष्ट, आता मी ही जी व्हिडिओ बनवते तेव्हा माझ्या नवऱ्याचा पण मला खूप सपोर्ट आहे आणि मी हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की मी गोल्ड मेमरीज म्हणजेच गोड आठवणी, गोड क्षण जपते, मला ते जपायला खूप आवडतं, मला ठेवायचे ते गोड क्षण, त्याच्या कारणाने मी हे व्हिडिओ बनवत असते। आणि सेकंड गोष्ट की मी माझ्या बाळाची काळजी घेऊन, माझ्या संसाराकडे लक्ष देऊन जसा वेळ भेटेल तशा व्हिडिओ मी बनवणार आहे। असं नाही की बाबा उठून पडून चला व्हिडिओज बनवा, असं काही होणार नाही आहे, मी पूर्णपणे माझ्या फॅमिलीची केअर करून या व्हिडिओ आणि ब्लॉग बनवणार आहे। तर तुम्ही मला याआधी जसा सपोर्ट केला तसाच पुढेही सपोर्ट करा। आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे की 100K माझं खूप मोठं ड्रीम आहे, आय ड्रीम व्हेरी बिग,
तर मला खरंच खूप सपोर्ट करा, ज्या आधी केलेला तसा. आणि तुम्हाला या अशा माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतीलच. आणि आता मी कुठेही जाणार नाही, माझ्या डेली घरच्याच ब्लॉग असणार आहेत. जरी गेली तरी मग तुम्हाला मी दाखवेलच. पण शक्यतो आता बाळा अजून लहान आहे, म्हणजे त्याला कळतं सगळ्या गोष्टी, पण तरी अजून तो लहान आहे. त्याला आम्ही जास्त कुठे फिरवत नाही. जसं फिरवायला घेऊन जाऊ बाहेर तेव्हा पण ब्लॉग बनवू, जेव्हा मला घरी कधी वेळ असेल तेव्हा ब्लॉग बनवू. पण तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचू. आणि डेलीची आमची लाईफ कशी असणार आहे, प्रत्येक दिवस आमचा कसा जातो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू. आणि आज फ्रायडे स्पेशल आज आमचा डे कसा जाणार, कारण आज माझे मिस्टर पण घरीच आहे. तर तुम्हाला आज आम्ही दाखवू म्हणजे आजचा दिवस कसा जातोय आमचा, काय काय घडतं आज. तर चला, फ्रायडे स्पेशल जेवण कसं झालं खरं सांग. इज्जत नको घालू. मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही कपडे सुकत टाकायला आलोय. तर सुनीता तिकडे पाठीत कपडे सुकत टाकते आणि मी इकडे तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते. म्हणजेच आम्ही आता मुरबाडमध्येच राहतो. तर बघू शकता समोर रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे ब्रिज बनवतात. तर समोर तिथे तुम्हाला दिसतच असेल काम चालू आहे. आणि मस्तपैकी आज असा पाऊस पडतोय. हा, काल खूप ऊन होतं, आज खूप पाऊस पडतोय, म्हणजे रिमझिम करून तरी खूपच पाऊस पडतो. तर बघू शकता हा आमचा परिसर. आणि मी तुम्हाला आता सुनीता पण दाखवते कुठे कपडे सुकत टाकते ते. तर चला, आणि आमच्या टेरेसवर नुसते कपडे सुकवायला टाकलेले सुकवायला. आणि इथून आपले कपडे सुकत टाकले बाळाचे इथून. सुनीता इथे कपडे सुकत टाकते, तिकडे ते बघ. घरी कपडे सुकत टाकते आणि मस्त वातावरण बघू शकतात. आणि समोर जी बिल्डिंग दिसते ती जीवाली मी, त्याची तो मसा रोड आहे तिकडे सरळ. संध्याकाळची वाजलेली 6 आणि चहा सोबत पोहे. तर चला आता चहा पिते माझी बहीण, मग आता मी काय काम. व्हिडिओची एंड करतो आम्ही. आजचा दिवस आमचा असाच गेलेला आहे, तुम्हाला पण आम्ही दाखवला. आणि सेकंड गोष्ट, माझे मिस्टर ब्लॉगमध्ये आले नाही कारण की त्यांना प्रोफेशनल ब्लॉगमध्ये यायचं आहे, असं डेली लाईफच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये नाही यायचं आहे. आणि बच्चूला पण तशाच व्हिडिओमध्ये म्हणजे प्रोफेशनल ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, चला बाय. व्हिडिओ पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टाटा.